नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 1.4 बी स्मार्ट या पाठामध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जगातील प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण यशस्वी झालो पाहिजे. मग हे इतकं सोपं आहे का? तर नाही. यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचं सविस्तर वर्णन लेखकांनी बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना या पाठाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो बघा, खाली एक छानशी डायग्राम दिलेली आहे करिअर फॅक्टर म्हणून. म्हणजे जर आपल्याला एखाद्या व्यवसायाची जर निवड करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचं वर्णन या डायग्राममध्ये केलेलं आहे. जसं की करिअर निवडताना आपल्यामध्ये त्या करिअरविषयी स्किल्स म्हणजे कौशल्य असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या करिअरविषयी इंटरेस्ट असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपली ते करिअर निवडताना किंवा तो व्यवसाय निवडताना आपल्यामध्ये ॲबिलिटीज असणं म्हणजे क्षमता असणं आवश्यक आहे. आपण ते क्षेत्र निवडताना आपण त्या क्षेत्रासाठी एबल असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर पर्सनॅलिटी ट्रेट दिलेला आहे, डिमांड दिलेला आहे. त्या क्षेत्राला समाजामध्ये किंवा व्यवसायामध्ये मागणी आहे का, फायनान्शियल गेन त्यामधून आपल्याला किती फायनान्शियल प्राप्ती होऊ शकते म्हणजे किती इन्कम आपण कमवू शकतो. त्यानंतर फॅमिली प्रोफेशन कसं आहे त्या क्षेत्राचं. त्यानंतर फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणजे त्याची काय वैशिष्ट्य आहेत असं या डायग्राममध्ये खूप छानसं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, बी स्मार्ट या पाठामध्ये लेखक असं म्हणतो की जर तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल, तुम्हाला जर यशस्वी जर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचं वर्णन लेखक आपल्याला या पाठाद्वारे सांगतो. मित्रांनो, सुरू करूया आजचा हा आपला लेसन. बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. लेखक असं म्हणतो की जे चॅम्पियन असतात म्हणजे जे यशस्वी लोक असतात ते यशस्वी लोक जिममध्ये तयार होत नाही. तर तर ते कुठं तयार होतात? चॅम्पियन्स मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. म्हणजे यशस्वी होण्यासाठी आपल्यामध्ये डिझायर असणं आवश्यक आहे, आपलं एक स्वप्न असणं आवश्यक आहे आणि आपला एक दृष्टिकोन असणं खूप आवश्यक आहे. इतकं सहज किंवा सोपं नाही आहे जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर, असं लेखकाचं म्हणणं आहे. दे हॅव टू स्किल अँड विल. बघा, लेखक असं म्हणतो की आपल्याला एखाद्या करिअरमध्ये आपलं लाईफ जर घडवायचं असेल तर आपल्यामध्ये स्किल म्हणजे कौशल्य असणं आवश्यक आहे. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट लेखक या ठिकाणी सांगतो ती म्हणजे विल, इच्छाशक्ती. म्हणजे जर आपल्याला करिअर घडवायचं आहे परंतु आपली इच्छाशक्ती नाही आहे तर आपण त्या करिअरमध्ये फेल्युअर असू शकतो, असं लेखकाचं म्हणणं आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. बघा, लेखकाने पुढच्या सेंटेन्समध्ये तेच सांगितलेलं आहे की विल ही स्किलपेक्षाही मोठी आहे. म्हणजे आपल्या कौशल्यापेक्षा सुद्धा आपली जी इच्छाशक्ती आहे ती प्रबळ आहे, असं लेखक म्हणतो. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. वी शॅल नॉट अचीव अवर गोल इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. लेखक असं सांगतो की जर आपल्यामध्ये एखादं क्षेत्र निवडण्यासाठी जर इच्छाशक्ती नसेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये फेल्युअर असतो. आणि लेखकाने असं सुद्धा सांगितलेलं आहे की या जगातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी टॅलेंट घेऊन, काहीतरी नॉलेज घेऊन जन्माला आलेला आहे. या जगातील कोणताही व्यक्ती असा नाही आहे की त्यामध्ये टॅलेंट नाही आहे. आणि लेखक हे सुद्धा या ठिकाणी सांगत आहे की जर आपण एखादं ध्येय ठरवलं तर त्या ध्येयामध्ये जर आपण ॲक्शन घेतली नाही, आपण जर कृती घेतली नाही तर आपण फेल्युअर होऊ शकतो, असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. पुढे बघा, लेखक काय सांगतो. सेटिंग गोल हॅज टू व्हॅल्युएबल असेट, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. गोल पुट वन ॲट द हेल्प ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. म्हणजे लेखक असं सांगतो की जर आपल्याला व्यवसाय निवडायचा असेल तर ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पैलू आपण लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणजे काय? कल्पकतेची समज आणि नवनिर्मिती क्षमतेची जाणीव. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ध्येयामुळे आपल्याला आपल्या आयुष्याची सूत्रे जोडता येत आहेत आणि त्या ध्येयाचा जर आपण पाठपुरावा जर केला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जर आपलं ध्येय जर असलं तर आपल्या जीवनातील जी जीवनरूपी नौका आहे ती आपण सुरळीत नेऊ शकतो. त्यानंतर पुढे लेखक काय सांगतो बघा. सेटिंग गोल मेनी अपियर इझी बट
For some, it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one want to achieve in the end. To accomplish goals, expert recommended a 5-step approach. लेखक असं म्हणतो की ध्येय निश्चित करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींचा पाठपुरावा आपल्याला घ्यावा लागतो. जसं की शेवटी आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे हे आपण स्वतः ठरवायला पाहिजे, असं लेखक असं म्हणतो. त्यानंतर लेखकाने असं म्हटलेलं आहे की तज्ज्ञांच्या मते आपल्याला ध्येय साध्य जर करायचं असेल तर खालील 5 टप्प्यांचा आपल्याला अवलंब करावा लागेल, तेव्हा कुठं आपण सक्सेसफुल होऊ, असं लेखकाचं म्हणणं आहे. तर ती 5 टप्पी कोणती आहेत, त्यानंतर त्या 5 टप्प्यांचा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंब जर केला तर आपल्याला किती प्रमाणामध्ये यश मिळू शकतं, असं लेखकाने सांगितलेलं आहे. तर समोरची जी 5 पॉईंट आहेत, समोरचे जे 5 टप्पे आहेत, ते 5 टप्पे आपण या पाठाच्या दुसऱ्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या पाठामध्ये जेही काही तुम्हाला कठीण शब्दांच्या अर्थाविषयी विचारायचं असेल किंवा तुम्हाला पुढील काही प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्समध्ये कळवू शकता.